हांव रिमा शेटये पणजेच्यान आयला। आयज आमी सगळे हांगा सवाशिणी वटपौर्णिमा साजरी करता पुनवेच्या दिसा। सो आयज वट सावित्रीचा हांव सगळ्यांक हुनूनीत परबी दिता की आयज आमची मोठ्या व्हडा संख्येन हांगासर वटपौर्णिमा साजरी करता। सो वडाचे महत्व कितें आसा, वडाचे चड वटाचे वृक्ष आसा पळय ताका चड वर्सां ते उरता। तशेंच आमी आमच्या घोवाकडे आमी दीर्घ आयुष्य मागता की जशी वड चड वर्सां चडान चड ताका ऑक्सिजन प्रोवाइड करता इन द नेचर। आनी ताजे सायंटिफीक वे, ताजे डिफरंट रिजन आसा की सायंटिफीक वे तो ऑक्सिजन क्रिएट करता आनी ताजे लायफ वडाचे वाडटा। तशें आमी ताज्या तळा मुळान जेन्ना आमी 7 प्रदक्षिणा काडटा तेन्ना आमचे लायफ वाडटा आनी आमी आमच्या घोवाच्या आयुष्याची त्याच्याकडे प्रार्थना करता की तुम्ही जसे वृक्ष सगळ्यात सावळी दिता, ऑक्सिजन क्रिएट करता, तसो आमच्या घोवाक, आमच्या संवसाराक आमच्या उजवाड दिव, आमच्या घरांनी उजवाड पडू। जेन्ना आमचो घोव सुरक्षीत असता तेन्ना आमी बायलां आमी प्रोटेक्ट असता, सेफ असता, सेक्युअर असता। सो आमी आयज वटपौर्णिमेच्या सगळ्या बायलां सगळी सवाशिणी हांगा जमलेली आसा आनी वडा पुनवेची आमी उमेदीन सकाळी उठून तयारी करून बरी न्हेसून आमी हांगा वटाची पूजा करूंक आयिल्ली आसा। तेन्ना सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा। तांचे पयले म्हणजे घरान आमी पूजा करता, म्हणजे तांकां ती उमेद आसता की आमी आमच्या घरान जेन्ना नवी व्हंकल येता तेन्ना आमी तांकां आमची संस्कृती, जशी आमची जाणट्यांनी आमकां दाखयली आमची संस्कृती ती फॉलोअप करपाची आमी आमच्या माय मावान आमकां दाखयली। सो तेंकां आमी घरान घेतकूच ही आमची वडाची हेजी घराची परंपरा आनी आमची संस्कृती आमी तांकां शिकयता। घोवा खातीर करता अशी आमची जाणटी म्हणटा, पण तेंचे सायंटिफीक वे ताजे डिफरंट हे आसा। ताजे सायंटिफीक वे म्हणजे वड आसा पळय तो चडान चड ऑक्सिजन दिता। सो तो ऑक्सिजन क्रिएट करता तेन्ना की ऑक्सिजनान आमचे लायफ वाडटा। माझे नाव रमा रमाकांत गावस। हांव पणजे शांतिनीस रावता। हांव 10 वर्सां जाली वडाकडे येता। माझ्या घोवा खातीर हांव माझ्या वटाची दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा करून हांव देवाकडे मागता। आज म्हजो घोव बरो ना, ताका तेणी बरें सांबाळपाचो, इतले देवाकडे मागता। वटी म्हणून आमी नवऱ्याक लागून करता, म्हणजे घोवाक लागून करता। घोवाचे आमकां दीर्घ आयुष्य लाभूंक जाय म्हणून आमी करता। ताका आमी फळां, आंबा, 4-5 तरेची फळां, चणे, म्हणजे अंचीचे पेड मिळून सगळे दिवन देवाची प्रार्थना करता। त्यांचे पयलीं पण हांगा भटाकडे येवपाक जाय, भटाकडे सगळे दिवन त्याची पूजा करपाक जाय, मागीर सुद्दां दरे घालपाक जाय। ते किती मारतात प्रदक्षिणा मारतात? कितली मध्ये येता, 7 मध्ये येता, 21 मध्ये येता, तसं काय ना, 108 मारी येता। आपल्या मनान हा न्हू कितली मारू येता ना अमके मारपाक 7च्या वयर 7, 21 अशी 108 मारपाची, 51 मारपाची, जाय ते मारपाची, आपल्या मनाची इच्छा। आणि हातून अशें आसा की वत नवरो तुमकां परत मेळो ही इच्छा हय तीच आमच्या देवाकडे मागणी असता। सो माझा आज उपवास आहे आणि माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लागो म्हणून हा व्रत करते आणि वडाला 5 फेरे किंवा 7 फेरे दोऱ्यांनी प्रदक्षिणा केले। या ताडमाळ देवळाच्यो भटजी आसा। किती वर्षापासून वट सावित्रीचं व्रत सगळ्या या भाविकांनी सुवासिनींनी मनयता आणि सकाळीपासून 7:30 पासून सुरू झाले आसा वट सावित्री व्रत। आज सोमार बी येयले आसा आणि बरे दिन सुवासिनी आपल्या शक्ती भक्ती प्रमाणे हांगा येऊन वट सावित्री व्रत मनयता। सगळ्यांक लागीं मागता की सगळ्यांक या सुवासिनी अखंड सौभाग्य दीर्घ सुमंगली प्राप्त जावनी, ताजो संपूर्ण आशीर्वाद प्राप्त जावनी म्हणून देवाकडे हांवें मागून घेता। वट सावित्री जे कितें आसा आपल्या घोवाचो आयुष्य वाडूनी ताका दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त जावनी अशा रितीन संकल्प करून आपल्या सुमंगली बरे वाडूनी म्हणून आपला संसार बरे चलूनी म्हणून या वट सावित्री व्रत मनयता।